नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज अक्षय तृतीया. सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी संपादन केलेल्या गोष्टी ह्या कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहतात, अक्षय राहतात. आजच्याच दिवशी बऱ्याच घरांमध्ये मौल्यवान गोष्टींची सुद्धा खरेदी होते आणि कमी अधिक प्रमाणात प्रत्येकच घरामध्ये सोन्याची खरेदी ही होतेच होते, 100% होते. म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपण त्याचबद्दल बोलणार आहोत. सोन्याची खरेदी कशी करायची, कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात घेतल्या पाहिजेत, नवे नवे ट्रेंड्स कोणते आहेत, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आपला विषय काय आहे ते बघून घेऊया. अक्षय कांचन आजचा आपला विषय आहे आणि या सगळ्याबद्दलची माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत सौरभ गाडगे. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. सर चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर आहेत पुना गाडगे ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे आणि या सगळ्याबद्दल आपल्याला खूप छान माहिती ते आज देणार आहेत. तुमच्या मनात सुद्धा खूप प्रश्न असतील, वेगवेगळे प्रश्न असतील, आम्हाला जरूर विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 आपला STD कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलहून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. प्रश्न विचाराल तेव्हा 2 गोष्टींची आपण काळजी घेणार आहोत. एकतर टीव्हीचा आवाज आपण कमी ठेवणार आहोत किंवा शक्यतो बंद ठेवणार आहोत. आणि आजचा जो आपला विषय आहे अक्षय कांचन, अर्थात सोनं खरेदी किंवा सोन्याबद्दल जे काही विचारायचंय त्याच अनुषंगाने प्रश्न विचारणार आहोत, जेणेकरून आपली चर्चा खूप छान रंगत जाणार आहे. सर, तुमचा हा अनुभव या क्षेत्रातला आता खूप मोठा आहे. म्हणजे आपण असं म्हणूयात पारंपरिक ते आता आधुनिक, या सगळ्यामधला दुवा म्हणूयात आपण. तर सोनं खरेदी मुळात अक्षय तृतीयेला का एवढ्या मोठ्या प्रमाणात केली जाते, हाच आपला पहिला प्रश्न. जसं आता आपण सांगितलं की अक्षय तृतीय हा सण म्हणजे एक 3.5 मुहूर्तातला म्हटला सगळ्यात मोठा मुहूर्त. असं म्हटलं जातं की हा अक्षय मुहूर्त आहे आणि या दिवशी आपण जे काय घेऊ ते आपल्याकडे वाढत जाईल, त्याची कधीच कमतरता होत नाही. आणि हा मुहूर्त असा आहे की जो भारतभर साजरा केला जातो. गुढीपाडवा म्हटलं की हा महाराष्ट्रापुरता होतो किंवा थोड्या भागात साजरा केला जातो. पण अक्षय तृतीया हा सण म्हणजे नॉर्थ इंडिया, साऊथ इंडिया कुठेही बघितलं तरी वेगळ्या नावाने पण साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी एक खरेदी करण्यासाठी लोकांचं एक मानसिक तयारी असते, एक इच्छा असते, एक भक्ती असते. आणि असं म्हटलं जातं की अक्षय हे ह्याच्या नावानं सगळं आलेलं आहे आणि या दिवशी कुठलंही काम केलं तुम्ही तर मुहूर्त बघायला लागत नाही. बरोबर. त्यामुळे अशी खरेदी केली चांगल्या गोष्टींची की ज्याने आपल्या घरात एक भरभराट होईल, एक आपल्या घरात चांगली संपत्ती येईल. त्यासाठी गाड्या म्हणा किंवा मोठी एखाद्या घराची खरेदी, दागिने ह्याची खरेदी या दिवशी प्रामुख्याने केली जाते. आणि ज्यांना विश्वास आहे मागच्या इतिहासामध्ये, ज्यांना आधुनिक लोक आहेत सगळे मानतात की आजच्या दिवशी खरेदी केल्यावरती त्या खरेदीचा लाभ नक्की चांगला कुटुंबाला होईल. बरं. आणि सोनं तर आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात सोन्याने आपण करतोच बऱ्याचदा. अगदी बरोबर. सोनं खरेदी करत असताना एक ग्राहक म्हणून मी कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, काय वाटतं? सगळ्यात पहिलं ग्राहकांनी बघायला पाहिजे सोनं खरेदी करताना की आपण सोनं खरेदी करतोय कोणाकडनं. कोणाकडनं म्हणजे नुसती किंमत हा त्यातला एक भाग न बघता किमतीबरोबर त्या सराफाकडे असलेली दागिन्यांची पद्धती काय काय आहेत, त्याच्याकडे तो किती वर्ष त्या व्यवसायात आहे, त्याच्याकडे सगळ्या गोष्टी म्हणजे बिलांमध्ये दागिन्यांच्या शिक्क्यावरती सगळ्या गोष्टी पाळल्या जातात का, त्याच्याकडे दागिना घेतल्यावरती दागिन्यांची रिपेअरिंग असेल काय मेंटेनन्स असेल तो नीट प्रकारे केला जातो का, या अनेक गोष्टी बघितल्या पाहिजेत. ग्राहक नुसतं आजकाल भूलतात की स्कीम आहे कोणाकडे, डिस्काउंट आहे, तर तसं न बघता, कारण दागिने खरेदी एक मोठी खरेदी आहे. आपण जसं म्हणतो की एखादी गोष्ट घेतो आपण यूज अँड थ्रो, असं नाही दागिन्यांच्या बाबतीत. दागिने आपण घेतो की जे आपल्या कायमस्वरूपी राहतील आपल्याकडे, पिढ्या ते पुढे जात असतात. त्यामुळे एक मोठी एक इमोशन जोडली असते. दागिने घेताना कधीतरी आपण की आपलं लग्न ठरलेलं असतं किंवा भेट देतो कोणाला तरी आपण, तर त्या सगळ्या गोष्टींसाठी त्याला एक महत्व आहे, एक इमोशन सुद्धा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी विचार करून ग्राहकांनी खरेदी करायला पाहिजे. आणि खरेदी करताना की
आपलं उद्दिष्ट काय आहे. मला उद्दिष्ट आहे की मला दागिन्यांमध्ये डिझाईन चांगल्या प्रकारे हवा आहे. मग डिझाईनला थोडे जास्ती पैसे पडले तरी हरकत नाहीये. कोणाचा दृष्टिकोन असतो की मला दागिने डिझाईन फार काही नकोय, पण मला मजुरी कमीत कमी हवी आहे. तर मग अशा लोकांनी बघताना दागिने डिझाईन असं बघावं की ज्यामध्ये फार कलाकुसर नाहीये, त्याची मजुरी कमी पडू शकेल. उदाहरणार्थ आपण नेकलेस घेतला तर एका साधा नेकलेस घेतला मुंबईतला काम होणारा, त्याची मजुरी जी समजा असेल ग्रॅम 200 रुपये, आणि तोच घेतला आपण एका टेम्पल ज्वेलरी नेकलेस किती मजुरी पडेल, ग्रॅम 300-400 मजुरी पडेल. आता दोन्हीचं काम पद्धत वेगळी आहे, दोन्ही छोटी नेकलेसेस आहेत, पण त्या व्यक्तीला कशामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्या व्यक्तीला नेकलेस वापरायचं कुठे आहे, द्यायचा कुठे आहे, हा विचार करून खरेदी लोकांनी करायला पाहिजे. पण मी एवढंच म्हणेन लोकांना की नुसतं खरेदी किमती बघून करू नका, तर खरेदी करताना आपण खरेदी करतोय कोणाकडनं पारदर्शकता ही बघायला पाहिजे. आणि खरेदी करताना नेहमी बिल घेत जा, कारण कधी तुम्हाला पुढे अडचण आली. आता लोक बदल्या होतात, लोक नवीन नवीन शहरात जातात, नवीन शहर सोडून बाकी ठिकाणी जातात, तर त्या असल्यावरती बिल नसेल तर त्या असं आहे की मुलगा आहे पण शाळेत पास झालाय पण त्या मार्कशीट नाहीये, असा प्रकार आहे बिल नसल्यावरती. त्यामुळे बिल असणं नेहमी गरजेचं आहे. आपण 1% वाचवायला लोक बिल घेत नाहीत, पण मी एवढंच म्हणेन की असं गोष्टी करू नका, कारण ते म्हणतात असं की पेनी वाईज पाऊंड फुलिश, की आपण आता 1 रुपया वाचवतोय पण ते नुकसान जर होईल तर नुकसान खूप मोठं होतं पुढे. कॅरेट आणि हॉलमार्किंग ह्या सुद्धा खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, तर त्याच्याबद्दल जरा थोडंसं डिटेल सांगा आम्हाला. आपण म्हणतो की सोन्याची शुद्धता मोजली जाते कॅरेटमध्ये, तर कॅरेट म्हणजे 24 कॅरेट म्हणजे 100 भाग सोन्याचे, 100% सोनं म्हणजे 24 कॅरेट. तर पूर्वी प्रकारे कॅरेटनी सोनं मोजलं यायचं आणि आपल्याकडे जे सोनं मिळायचं ते आधी 23 कॅरेट होतं, आता बरं सोनं करतात लोक 22 कॅरेटमध्ये. ह्याचं मागची हिस्ट्री अशी आहे की चोख सोनं खूप मऊ असतं, बरोबर, आणि चोख सोनं सगळ्यात मऊ असल्यामुळे दागिने करताना ते खूप अवघड होतं करायला. आता ही टेक्निक पण लोकांनी आता याच्यावरती मात केलेली आहे आणि आपण बघतो बरीचशी ज्वेलरी चायना आणि हाँगकाँगमध्ये बनते ती असते 24 कॅरेटमध्ये. त्याची मजुरी जास्ती पडते, त्याला वजन जास्ती होतं कारण त्याला थोडा स्ट्रेंथ हवी, पण ती ज्वेलरी 24 कॅरेट बनते आणि त्या देशांमध्ये ही ज्वेलरी फक्त वापरलेल्या 24 कॅरेट मधलीच. पण म्हणजे दरवेळेला असं होतं की ज्वेलर्स जे असतात ते असा एकदम दावा करत असतात की आमचे दागिने हे 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे आहेत, ते दरवेळेला खरं असतं असं म्हणजे आता नवीन टेक्नॉलॉजीमुळे लोकांना एक प्रकार आहे कॅरेटोमीटरचा, की आता सगळ्या मोठ्या ज्वेलर्सकडे दुकानात असतो कॅरेटोमीटर, की ज्यात तुम्ही दागिने ठेवलात तुम्ही की तो लेझर रेजनी त्याचं प्युरिटी ओळखली जाते आणि समोर तुम्हाला एका मिनिटात तुम्हाला त्याची शुद्धता कळते. त्यामुळे आता आपण जेव्हा नवीन शहरात जातो तेव्हा लोक म्हणतात की आम्हाला ते सांगितलं होतं हा दागिना 24 कॅरेटचा होता, 22 कॅरेटचा होता, तर म्हणतो की नाही ठीक आहे वाद घालू नका, आपण हात ठेवू आपण कॅरेटोमीटर मध्ये आणि तो समोर तुम्हाला कळेल की शुद्धता किती आहे. आपण ह्याच्याबद्दल आणखीन बोलूया, पण पहिला फोन आलाय. जगन्नाथ यादव आपल्याशी बोलतायत अहमदनगरहून. नमस्कार. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार, बोला. म्हणलं दुकानामध्ये गेलो का खरं सोनं ओळखायचं कसं, त्यामध्ये मिक्स येतं तर खरं ओळखायचं कसं. बरं, आपण ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की सरांना विचारूया. खरं सोनं ओळखायचं कसं दुकानात गेल्यानंतर. आता मोठ्या दुकानांमध्ये तुम्ही म्हणताय तसं कॅरेटोमीटर असतो, पण लहान लहान दुकानांमध्ये अशा पद्धतीची सोय असेलच असं नाहीये, तर कसं ओळखायचं. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आपण एखादी वस्तू हातात घेतली तर सोनं आणि चांदी हातात घेतल्यावरती लगेच वजनात फरक कळतो. अच्छा. दुसरं म्हणजे तो धातू कुठला वेगळा असेल तो घासल्यावरती त्याच्यावरती लगेच आतला रंग जो बाहेर येईल लगेच, तो नुसता असेल पॉलिश, थोडंसं घासलं आपण तर पॉलिश आतला रंग दिसेल. पण म्हणजे ग्राहकाने हे आवर्जून सांगितलं पाहिजे की आमच्या समोर तुम्ही त्याचा कस तपासा. आता असं म्हणणं प्रत्येकाला अवघड आहे, कारण असं खोटं कोणी विकणार नाही, असं सांगून इतकं खोटं कोणी विकणार नाही. लोक काय करू शकतील की हलकं विकतील कॅरेटेजमध्ये, पण असं खोटं कोणी मला वाटत नाही कोणी करत असेल आणि ते लगेच हातात घेतला कळतं. परत दुसरं आहे की ती दागिन्याची कलाकुसर चांदीमध्ये करून होत नाही, जी मिळते सोन्यामध्ये ती चांदीत करणं अवघड आहे. त्यामुळे अशा प्रकारे लोकांना ही फसवणूक होणं मला वाटतं अवघड वाटतंय. पण त्या पलीकडे लोकांना डाऊट आला तर त्यांनी त्यांच्या गावाच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जिथे मोठा एका सराफ असेल किंवा जिथे BIS एका लॅबोरेटरी असेल, आपण ज्या म्हटलं हॉलमार्किंग, आता हॉलमार्किंग हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा इनिशिएटिव्ह आहे की ज्यात त्यांनी हॉलमार्किंग सेंटर्स चालू केले आहेत जे आहेत अंडर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स BIS च्या नावाखाली. आता ही सेंटर्समध्ये कोणीही जाऊन तिथे आपलं दागिने तपासू शकतं आणि त्यामुळे त्या दागिन्याचं ऍक्च्युली स्क्रेपिंग करतात, असं थोडी पावडर काढतात आणि ती पावडर ते टेस्ट करतात की त्यामध्ये सोनं आणि बाकी धातू किती आहेत.
त्यामुळे अगदी कोणाला डाऊट आला तर हेच करणं सगळ्यात चांगलं. पण मग जे हे हॉलमार्किंग सुद्धा काही काही जे ज्वेलर्स असतात ते सांगतात की आमचे दागिने हॉलमार्क्ड आहेत, त्याच्यावर म्हणजे ग्राहकाने विश्वास ठेवायचा. आता हॉलमार्किंगला वर विश्वास ठेवायला पाहिजे लोकांनी, कारण हॉलमार्किंग हे एक सर्टिफिकेशन आहे. आणि त्या हॉलमार्किंग वरती नुसतंच हॉलमार्किंग नाही, पण त्या ज्वेलरचं नाव किंवा त्याचं सिम्बॉल असतं, त्यानंतर एक अल्फाबेट असतं ABCD सारखं, की त्यानुसार हे हॉलमार्किंग कुठल्या सेंटरला केलं आणि हे कधी केलं, कुठल्या वर्षात केलंय, ही पूर्ण माहिती त्यावरती मिळते. आणि असा नियम आहे की हॉलमार्क दागिना जर का कोणी खोटा सर्टिफाय केला तर त्या सेंटरचा लायसन्स जप्त होईल आणि त्याला मोठी फाईन मिळू शकेल. आणि ही रिस्क कोणताही असं सेंटर कोणी घेणार नाही, ज्वेलर पण नाही आणि हॉलमार्किंग सेंटर पण घेणार नाही कोणी. त्यामुळे हॉलमार्किंग त्यांचा पर्याय चांगला आहे. आणि त्याच प्रकारे हॉलमार्किंग केल्यावरती एक कॅरेटोमीटरवरती जाऊन तपासून बघितलं की दागिने शुद्धता किती आहे, तरी आपल्याला एक रेफरन्स मिळू शकतो. बरोबर. भारत वावळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार. आणि त्याचप्रमाणे आज अक्षय तृतीयेनिमित्त जे आपले सखी साहित्यामध्ये कॅमेरामॅन आहेत, तंत्रज्ञ आहेत, ऑपरेटर आहेत, सर्व आहे, त्यांना अक्षय तृतीया आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. मला प्रश्न असा की सोने खरेदी करताना सोन्याची गुणवत्तेची चाचणी आपण कशा प्रकारे माहिती करून घ्यावी आणि साधारण सोने खरेदी करताना हॉलमार्क म्हणून घ्यावा लागतो, ते हॉलमार्क हे तंत्र काय आहे काय. आणि शेवटचा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न असा आहे की सोन्याचे भाव हे दररोज बदलत असतात, याला कारण काय आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. हॉलमार्किंग आणि फसवणूक कशी होणार नाही ह्याच्याबद्दल सरांनी आपल्याला अगदी थोडक्यात आता सांगितलंय. आपण चर्चेमध्ये नंतर पुन्हा एकदा त्याच्याकडे वळूयात. पण वावळ सरांनी आणखीन असं विचारलंय की सोन्याचे भाव हे सतत बदलत असतात, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? सोन्याचे भाव ऍक्च्युअली ठरवले होतात लंडनमध्ये. आपण ज्याला म्हणतो लंडन AM आणि PM फिक्स. AM म्हणजे एक सकाळचं आणि एक संध्याकाळचं. त्यामुळे एक 7 बँका आहेत की ज्या जगातल्या 7 मोठ्या बँका ज्या बुलियनमध्ये काम करतात, बुलियनमध्ये सोन्यामध्ये, त्या बँका सगळ्या एकत्र बसतात आणि त्या सकाळी एक 10 वाजता रेट ठरवतात की हा आजचा भाव सोनं उघडायचा आणि एक दुपारचा भाव. तर लंडन AM आणि लंडन PM फिक्स हे सगळ्यात ट्रेडिशनल आणि सगळ्यात ऑथेंटिक मार्केटमधलं रेट फिक्सिंग मेकॅनिझम आहे. त्यानंतर लंडन नंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आहे जिथे रेट ठरवले जातात. मुख्यतः हे 2 घटक न्यूयॉर्क आणि लंडन हे रेट ठरवतात आणि आपला देश रेट फक्त ऍक्सेप्ट करतो. म्हणजे आपण म्हणतो की ही मोठी ट्रॅजेडी आपल्याकडे की आपण जगात सगळ्यात जास्ती सोनं कन्झ्युम करतो, पण आपण रेट ठरवू शकत नाही. आपण प्राइस मेकर नाही आहोत, प्राइस टेकर आहोत. आपण फक्त प्राइस घेतो. आणि ह्याच्यात एक आता गव्हर्नमेंट मागच्या याच्यामध्ये बजेटमध्ये उल्लेख केला होता की आपल्याकडे एक एक्सचेंज स्थापन करून जसं ऑइल, आता ओपेक ऑइलच्या किमती ठरवतात कारण ते ऑइल प्रोड्यूस करतात किंवा ऑइल कन्झ्युम करतात, तर आपल्याकडे आपण एवढं सोनं कन्झ्युम करतो तरी सुद्धा आपण त्यामध्ये कुठेच सहभागी होत नाही प्राइस ठरवण्यामध्ये. हा एक आपल्याकडचे एक गोष्ट आहे दुर्दैवाची. दुसरं आपल्याकडे काय होतं की प्राइस ठरते डॉलरमध्ये आणि डॉलरमध्ये ठरल्यानंतर रुपी डॉलरचा जो एक्सचेंज रेट असतो त्याचा एक परिणाम पडतो दुसऱ्या किमतीवरती. त्यामुळे आता असं झालं अक्षय तृतीयेला आज की रुपी डॉलर थोडा रुपी वीक झालाय. रुपया आलाय जवळजवळ 63 रुपये एका डॉलरला आलाय. त्यामुळे किंमत कमी आली इंटरनॅशनल लेवलला, तर इथे किंमत फार कमी आलेली नाहीये. तर हा एक दुसरा परिणाम आहे. आणि तिसरा म्हणजे आहे इम्पोर्ट ड्युटीचा. आपल्या देशामध्ये सोन्यावरती बुलियनवरती ड्युटी आहे 10%. आणि आता हीच ड्युटी धरली दुबईला ड्युटी 0 आहे. त्या लोक म्हणतात दुबईला सोनं स्वस्त का मिळतं, ह्याचं खरं कारण ड्युटी आहे की आपला काही ड्युटी आहे ती ड्युटी नाही तिकडे. अमेरिकेत ड्युटी 4% आहे, कुठे ड्युटी 2% आहे. त्यामुळे हा एक तिसरा घटक आहे किंमत ठरवण्यामधला. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम. आणि नंतर चौथं म्हणजे आपल्या प्रत्येक शहरामध्ये किंवा प्रत्येक स्टेटमध्ये जे असतात लोकल टॅक्सेस म्हणजे व्हॅट किंवा LBT, ऑक्ट्राय, यामुळे ह्या किमती ह्याच्या सगळ्याचे ऍडिशन करून किंमत ठरवली जाते. त्यामुळे आपण सोनं घेतो, जेव्हा आम्ही सोनं बँकेतनं घेतो तेव्हा एक रेट असतो रुपी डॉलरचा रेट, एक असतो गोल्ड डॉलरचा रेट, त्यानंतर असतो इम्पोर्ट ड्युटी, त्याच्यानंतर असतं ते इन्शुरन्स कॉस्ट, त्यानंतर असतात इथे लँडिंग कॉस्ट, नंतर एअरपोर्टनं LBT टॅक्सेस, हे सगळं येऊन कॅल्क्युलेशन हा रेट जो असतो हा रेट आपल्याकडे डिस्प्ले केला जातो. बरं. ग्राहकांचा ट्रेंड कसा ह्याच्याकडे आपण वळूयात. पण जळगावहून एक फोन आहे. सविता कोकाटे आपल्याशी बोलतात. नमस्कार मॅडम. हॅलो, बोला. मी सविता कोकाटे बोलते पारोळ्याहून. तर माझा असा प्रश्न आहे की आपण सोनं वगैरे घेतो ना दुकानाहून, तर त्याची रिसिप्ट घेणं आवश्यक असतं का? बर. जर घेतली तर काय होतं, नाही घेतली तर काय होतं? धन्यवाद. खूप महत्वाचा प्रश्न आहे ग्राहक म्हणून. रिसिप्ट घेतली तर आपल्याच सोयीचं आहे, घेतली नाही तर काय होतं असा त्यांचा प्रश्न आहे.
आपण म्हणलो की रिसीट नाही घेतली, सगळ्यात मोठं नुकसान होतं की हे खरेदी केली आपण कोणाकडनं, याचा रेकॉर्ड कुठे राहत नाही. बरोबर. दुसरं असं आहे की ते उद्या त्या सराफाने तुम्हाला सांगितला दागिना माझा नाहीच आहे, तर तुम्ही पुढे काय म्हणू शकत नाहीयेत. आता आपण ते प्रश्न विचारले की फसवणूक होतं लोकांची, लोकांना कमी शुद्ध सोनं दिलं जातं. आता ह्याला खरं कारणीभूत आहेत ग्राहक की जे रिसीट घेत नाहीत. व्हॅट मात्र 1% आहे आणि ते 1% लोक वाचवण्यासाठी लोक रिसीट घेत नाहीत. कच्ची रिसीट घेतात. कच्ची रिसीटचा अर्थ काय ना, कच्ची रिसीट म्हणजे नुसतं खरं एक कागदावरती लिहिलेलं असतं, त्याच्यावरती नाव नसतं, ज्याच्यावरती काही शिक्का नसतो, ती रिसीट होतच नाही. आणि मी प्रत्येकाला ग्राहकांना सांगतो की 1% कोणी असं हा प्रयत्न करू नका. कारण असं आहे की तुम्ही चोरी करताय सरकारची, तुम्ही टॅक्स कमी भरताय, तुम्ही व्हॅटचं नुकसान करताय, त्याचबरोबर तुम्ही तुमचं रिस्क पण वाढवताय की तुमच्याकडे कुठल्याची रेकॉर्ड नाहीये. बरोबर आहे. आणि या 1% लोकांनी कधी विचार करू नये, प्रत्येकाने रिसीट घ्यावी. म्हणजे दागिना कुठलाही असेल तो, आपल्याकडे पुढे त्याला काही अडचण आली, दागिना विकायला लागला, बदलायला लागला, रिपेअर करायला लागला, तर रिसीटचा नेहमी उपयोग होतो. बरोबर आहे. उद्या कोणाकडे चोरी आली घरामध्ये, आता आपण FIR करायला जातो पोलिसांकडे, तर पहिले मागता रिसीट तुमच्याकडे आहे का. रिसीट नसेल की परत प्रश्न आला की नक्की चोरीला कसं गेलं होतं. बरोबर आहे. त्याचं व्हॅल्युएशन काहीच राहत नाही. हा लोकांनी विचार करून प्रत्येकाने 1% भरून रिसीट नक्की घ्यावी. बरं. ग्राहकाचा ट्रेंड हा सतत बदलत जाणार आहे. त्याच्या आवडीनवडी म्हणा किंवा त्याला जे हवं आहे आता, हा ट्रेंड सतत बदलत जातो. तर तुम्ही आज इतकी वर्ष या बिझनेसमध्ये आहात, तुम्ही कसा ठरवता किंवा तुम्हाला कसा जाणवतो हा ट्रेंड? ट्रेंड आपण बघितलं, फॅशन ते एक सर्कलमध्ये पूर्ण गोल हिंटे. म्हणजे आता उदाहरण घेतलं, डायमंड बघितलं आता कॅम्पेन, तर डायमंड पूर्वी असं होतं की डायमंड फक्त ॲस्पिरेशन होतं की डायमंड कॉमन मॅन घेऊ शकत नाही आणि डायमंड फक्त ठराविक लोकांसाठी आहे. आता आपण बघितलं सगळा कॅम्पेन, तर आता डायमंडचं सगळ्या आता किमतीवरती आलंय की डायमंड पेंडंट 5,000 रुपयापासून पुढे, डायमंड नेकलेस 10,000 पासून पुढे. त्यामुळे ज्या गोष्टी पूर्वी होत्या फक्त ठराविक लोकांसाठी, त्या आता गोष्टी लोक करतात प्रमोट कॉमन मॅनसाठी. बरोबर बरोबर. तर असंच फॅशनमध्ये सुद्धा आहे की आपण ज्या गोष्टी पूर्वी मधल्या 70 साली दागिने करून घ्यायचे, ही पद्धत खूप होती, 70-80 आली. मग 90 साली बायका काम करायला लागल्या, लोकांना ओव्हरऑल की नाही दुकान तयार असेल ते घेऊन जाऊ आपण. आता परत असं व्हायला लागला की लोकांना एक आवडते कस्टमाइज ज्वेलरी. त्याचा अर्थ काय म्हणजे की ज्या गोष्टी करून घ्यायच्या आपण त्या फॅशन म्हटलं तर अशा बरेच पद्धती. कपडे बघितले आपण, आता कपडे जे पूर्वी शर्ट शिवून घ्यायचो, मध्ये आलं की नाही शर्ट रेडीमेड घ्यायचे, आता परत आलंय की नाही सगळं शिवून घ्यायला पाहिजे की मेड टू ऑर्डर. बरोबर. तर तसंच दागिन्यांमध्ये सुद्धा पद्धतींमध्ये की दागिने पूर्वीचे जे होते महाराष्ट्रीयन पद्धतीचे किंवा टेम्पल ज्वेलरीचे, त्याच डिझाईनचं आता परत आलंय चलन. पण त्यात एक फरक पडला असा की लोकांना आजकाल वजन कमी हवी असतात बजेटमुळे. त्यामुळे आता खरं चॅलेंज आता असा असतो की जुनं डिझाईन रिक्रिएट करणं नवीन स्टाईलमध्ये पण कमी वजनामध्ये. आपण ते दागिने कशा कशा पद्धतीचे आहेत, कोणते प्रकार, त्याच्याकडे वळूयात. पण किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार सर. हा नमस्कार. बोला. हा, अक्षय तृतीयेच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा सर. आता माझे 2 छोटे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की आज जे आपलं नाव आहे ते आपल्या गॅरंटेड क्वालिटीच्यामुळे आहे, तर हे आपले क्वालिटी कंट्रोल जो आहे तर तो मेंटेन करायचा आपलं प्रोसिजर काय आहे, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की प्रोडक्शन प्रमोशन करताना जी मॉडेल्स आपण वापरता ती मॉडेल्स जी असतात ते मॉडेल्स आपण कुठच्या बेसिसवरती चूज करता, सिलेक्ट करता आणि त्यांचा सेल्स प्रमोशन मध्ये खरोखरच काही उपयोग होतो का? बरं. त्यांनी दोन्ही इंटरेस्टिंग प्रश्न असं विचारले किशोर नगरकरांनी. एक तर क्वालिटी कंट्रोलचं प्रोसिजर तुमच्याकडे कशा पद्धतीचं आहे, त्याचं आधी उत्तर आपण विचारलं. आमची खरं बिझनेस सिक्रेट पण सांगायला हरकत नाही काही. आमच्या व्यवसायामध्ये क्वालिटी हा सगळ्यात मोठा कॉर्नरस्टोन आहे की ज्याच्यावरती हा व्यवसाय चालतो. त्यामुळे क्वालिटी कंट्रोल वरती आमच्याकडे अख्खी डिपार्टमेंट आहे की प्रत्येक दागिना आपल्याकडे आला आतमध्ये मला म्हणतात इनवर्ड जो असेल, तयार दागिना असेल, ऑर्डरचा दागिना, प्रत्येकाला एक स्ट्रिक्ट QC प्रोसेसमधून जायला लागतं. ज्या QC मध्ये दागिन्याचं वजन, त्याची लांबी रुंदी, त्याचं फिनिशिंग, त्याची शुद्धता, त्याबरोबर त्याचं बारकोडिंग करून झालंय का व्यवस्थित, त्याचं हॉल मार्किंग करून झालंय का व्यवस्थित, त्या शिक्के व्यवस्थित आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. बरेच वेळा बांगड्याच्या आतमध्ये आपण डाग लावतो, तर त्या डाग लावल्यावर कुठे ऍसिड कुठे शिल्लक आहे का, फिनिशिंग सगळं स्मूथ आहे की नाही, या गोष्टी सगळ्या बघितल्या जातात. नेकलेसला कुठे असे टोकदार काही गोष्टी आहेत का, ते घातल्या गळ्यात लागू शकतं का, तर या सगळ्या गोष्टी बघितल्यावरतीच तो पुढच्या सेक्शनला पास होतो. आणि अशा बरेच वेळा होतात की गोष्टी आम्ही QC मधून परत पाठवतो की
उदाहरणार्थ ऑर्डर असेल, डिझाईन वेगळा असेल आणि दागिना करून वेगळा आलेला असेल तर तो परत पाठवायला लागतो. हाती काम असतं, त्या कधी वजन वाढतात, त्यावेळेला आपण ग्राहकांना फोन करून विचारतो की तुमची ऑर्डर होती, त्याचं एवढं वजन वाढलंय तर चालेल तुम्हाला का परत करून घ्यायचं. तर बरेच 90% लोक म्हणतात चालेल म्हणून आम्हाला म्हणून, पण अशी पण कोण लोक असतात चिकित्सक की नाही आम्हाला ज्या आहे त्या वजनामध्येच दागिना परत करून द्या, त्याला आपण परत करून लोकांना देत होतो. त्यांनी प्रमोशनल मॉडेल्स बद्दल विचारलं, आपण त्याच्याकडे वळूयात. पण आधी एक फोन आहे सिंधुदुर्गहून. कुसुम परब आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो हॅलो मॅडम. नमस्कार. बोला. सोनं खरेदी करताना आपण कोणती काळजी घ्यायची? बर, सोनं आपण या विषयावर बोललो आहोत, पण कार्यक्रम जसजसं पुढे जाणार आहे एकंदरीत ग्राहकांची फसवणूक वगैरे या विषयावर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत, तेव्हा तुमच्या या प्रश्नाच्या उत्तराकडे वळूयात. नगरकर सरांनी विचारलं होतं की प्रमोशनल मॉडेल्स कशा पद्धतीने सिलेक्ट केली जातात. आपण बघितलं ना तर बायकांना ओव्हरऑल जे दागिने दुसरी बाई घालते ते खूप चांगले वाटतात. सगळ्यात उदाहरणार्थ म्हणजे टीव्ही मालिका आणि सिनेमे, त्यात जे दागिने हिरोईन घालते, कधी मालिकेतली ऍक्ट्रेस घालते, ते दागिने खूप चालतात. त्यामुळे ह्याच्यातनंच आयडिया घेऊन आपण बरेचसे आता ज्वेलर्सकडे अशा त्याला म्हणतात ब्रँड अँबॅसिडर्स, की जो आपला ब्रँड बाहेर ठिकाणी एन्डॉर्स करतात. आता हिने प्रश्न विचारला होता की ते दागिने खरे वापरतात का आपले, तर 100% दागिने आपले वापरतात. त्याच्यामध्ये ते कुठल्याही गेले फंक्शनला, कुठल्याही गेले इव्हेंटला, दागिने जे घालतात ते दागिने आपल्याकडनं घेतात आणि घालतात ते. तर असं असतं की बरेच वेळा आपण आजकाल बघतो की जाहिरातींमध्ये जे लोकांना दाखवलं जातं लोकांना ते सगळ्यात जास्ती आवडतं. आपण असं बघितलं एक ह्युमन त्याला सायकोलॉजी म्हणतात की जे आपण डिस्प्ले करतो असं वाटतं आपलं की या सगळ्यांमधला हा सगळ्यात चांगला पीस आहे म्हणून आपली डिस्प्ले केला गेलेला आहे, त्यामुळे तो पीस लोक नक्की खरेदी करतात. परत ट्रेंड्स आपण क्रिएट करतो या जाहिरातींमुळे. म्हणजे आता माधुरी दीक्षितने जो नेकलेस घातला मागे पाठीवरती, ही एक वेगळी ट्रेंड होती, त्याला आम्ही तो रिस्क घेतले म्हणलो की आपण नेकलेस नेहमी पुढे घालतो. पण आता आपण लोक आजकाल बरेच लोक संध्याकाळी आता इव्हनिंग गाऊन घालतात. आता गाऊन्स वरती नेकलेस पुढे घातला तो उठून दिसणार नाही कदाचित, खरी गोष्ट. तर मग तो नेकलेस कसा घालता येईल, तर त्यामुळे टोपी आपण लोकांपैकी टोपी समोर घालायची, मग लोक टोपी उलटी घालायला लागली आणि ती एक फॅशन झाली. तर असा एक प्रयत्न होता की आपण नेकलेस उलटा घालून बघूयात, आणि ते आम्ही एक 5-6 महिन्यापूर्वी ती कॅम्पेन लॉन्च केल्यावरती त्या रिस्पॉन्स खूप चांगला मिळालाय. आणि आजकाल बायका सांगतात आणि फोटो पाठवा आम्हाला आपण की बघा आम्ही असं नेकलेस मागे पाठीवर घातला आणि लोकांना तो आवडला. त्यामुळे असं ट्रेंड्स, नवीन डिझाईन्स ह्याचा सगळ्या प्रमोशनसाठी या ऍक्ट्रेसेसची, मॉडेल्सची खूप उपयोग होतो. आपण आता दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार कशा कशा पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचले जातात किंवा कोणत्या कोणत्या प्रकाराने ते बनले जातात त्याच्याकडे वळूयात. खूप सुंदर सुंदर स्लाइड्स आहेत सरांकडे, फोटोग्राफ्स आहेत आणि त्या सगळ्याची एक वेगळी माहिती सुद्धा ते आपल्याला यानंतर सांगणार आहेत. पण सुरुवात कुठून करतोय? आपण पहिला बघतोय ते आपण सगळं हाती नेकलेस बघतोय असती ह्याच्यामध्ये. आता हे सगळं काम जे आहे हे बरंचसं कलकत्ती काम आहे. ह्याच्यात पूर्ण हे काम हाताने केलं जातं आणि ह्याच्यावरती इथे वरती खडे जे आहेत ते सगळे कुंदनचे खडे आहेत. आता कसं आलंय की पूर्वी दागिने प्रकार की महाराष्ट्र म्हटलं तर महाराष्ट्रीयन दागिने, साऊथ म्हटलं तर एक टेम्पल ज्वेलरी किंवा कोइंबतूरचे दागिने, नॉर्थला म्हटलं तर कुंदन किंवा जलाव दागिने, असं एक पूर्ण बायफर्केशन होतं. पण आता बायकांना आवडतं मिक्स अँड मॅच. आणि दुसरं आता आहे की आता फॅशन लग्न पण आता होतं इंटरकास्ट, त्यामुळे मुलगी साऊथ मधली आहे पण मुलगा नॉर्थ मधला आहे, तर दागिने मग दोन्ही प्रकारे वापरले जातात. त्यामुळे आता ट्रेंड अशी आहे की एक 2-3 स्टाईलचं एकत्र फ्युजन करणं, ह्याच्यावरती खूप भर दिला जातो. आता हे बघितलं याच्यात कलकत्ती काम आहे आणि याच्यात इव्हन कुंदनचं काम आहे. आता पुढला आपण हा बघितला नेकलेस, तर आता हा नेकलेस स्वतःच 2 वेगळ्या टाईप मधला आहे की आता ही नवीन स्टाईल मध्ये आहे की याच्यात स्टोन्स आहेत, ह्याच्यात हे सगळं जे काम आहे हे पूर्ण हाती काम आहे, पाकळ्या दिसत आहेत त्याच्यावरती इथे वरती पाचू आहेत आणि ह्याला डायमंडचं फिनिश आहे. त्यामुळे याच्यात अशा वेगळ्या प्रकारची कलाकुसर एका दागिन्यामध्ये करणं हे आजकालची नवीन ट्रेंड आहे. पूर्वी आपण नुसता एकच नेकलेस बघायचो, तर तो असं बघितल्यावरती थोडासा आता लोकांना तो बोरिंग वाटतो की जरा असं आजकाल फॅशनला खूप महत्व आलेलं आहे. त्यामुळे दागिन्यांची आजकाल पद्धती ज्या आहेत, आता हा चोकर
पूर्वी असा एक नेकलेस होता मुघल आझम नावाने, जो असा गळ्याबरोबर बसायचा आणि मुघल आझम सिनेमामध्ये हा नेकलेस वापरला गेला होता. आता अशा पद्धतीचे जे नेकलेसेस असतात ते डिटॅचेबल पण असतात, म्हणजे ह्याच्यावरचं जे पेंडंट आहे ते खडे बदलता येतात. ह्याच्यामधला हा पेंडंट हा पीस पण काढता येतो की नुसतं पेंडंट वापरता येतं. ह्याच्यावर अंगठ्या मिळतात की जी अंगठी अशी छोटी असेल आणि अंगठी आधी एक्सपॅन्ड की बांगडी तयार होते. अशा इनोव्हेटिव्ह गोष्टी खूप मिळतात आजकाल की तेच पेंडंट कानात म्हणून वापरता येतं, कानातलं म्हणून सुद्धा. त्यामुळे असं या गोष्टी झालंय कसं की लोकांना आजकाल चेंज हवा असतो आणि कुठल्याही व्यक्तीला तेच दागिने घालून कंटाळा येतो. किंवा सोन्याचे दागिने तितके सर्रास पण आपले घेतले जात नाही आणि आपण हे कपडे नवीन घालतो आजकाल. असं प्रत्येक वेळी नवीन काहीतरी घालायला पाहिजे. त्यामुळे खडे बदलले की तो नेकलेस नवीन वाटतो. त्याच्यातला आपण एखादा पीस काढला आणि त्याचा आपण पेंडंट केलं, कानातलं केलं तरी वेगळा वाटतो. त्यामुळे आजकाल अशा नाविन्यतेला खूप आली आजकाल फोकस. आता हे बघितलं तर पूर्वी असे कलर की आपण म्हटलं इथे वरती माणिक पाचू आहेत आणि इथे निळ्या रंगाचं मीना काम आहे. आता असं प्रकारचं काम जे आहे पद्धती, या सगळ्या आता नवीन पद्धती आहेत. याच्यामध्ये इथे मणी आहेत, थोडं कोल्हापुरी काम आहे, थोडं याच्यात कुंदनचं काम आहे, खडे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स्ड आहे असं. पण हे असं लाईव्हली आजकाल लोकांना खूप आवडतं. आणि दुसरं याचं ऍडव्हान्टेज असं होतं की साडी कुठल्या रंगाची असेल तर या नेकलेस वापरता येतो. याच्यात साडी निळ्या रंगाची आहे, लाल आहे, हिरवी आहे किंवा पांढरी आहे. त्यामुळे हे होतं कलर न्यूट्रल. बरोबर आहे. आपण ह्याबद्दल बोलत असताना अजून एक असं विचारावं असं वाटतं की हे जेव्हा स्टोन्स असतात किंवा हिऱ्याचे दागिने जेव्हा बनतात त्यावेळेला सोन्याचं जे कॅरेट आहे ते कमी वापरलं जातं. त्याच्या मागचं कारण काय? कारण बऱ्याचदा ग्राहकांना असं वाटू शकतं की अरे हे कॅरेट तर खूप कमी आहे, पण दागिन्यात स्टोनचा हवा असतो, हिऱ्याचा हवा असतो. काय सांगा? खरं कॅरेट आणि त्याची किंमत हे लोकांनी बघायला पाहिजे. 14 कॅरेट आता लंडनला दागिने करतात 9 कॅरेटचे. 9 कॅरेट म्हणजे फक्त असतं 30% सोनं. 14 कॅरेट म्हणजे 50-55% सोनं. आता तिथे पद्धत अशी आहे की हे लोकांना म्हणजे दागिने चालतात. हे आपल्याकडे पूर्वीपासून होती पद्धत 22 आणि 18 कॅरेटची दागिन्यांची. त्यामुळे आपल्याकडे अजूनही डायमंड दागिने बनतात 18 कॅरेटमध्ये, पण त्याची किंमत पण कमी असते सोन्याची. पण कॅरेट कमी जेव्हा होतं त्या बरोबरीने कोणता दुसरा धातू मिक्स काय होतं? कॅरेट कमी आलं की त्याला मेटलला जास्ती स्ट्रेंथ येते. आपण डायमंड सेटिंग करताना जेवढं मेटल ते हार्ड असेल तेवढं सेटिंग चांगलं करून होतं, म्हणून आपण वापरतो 18 कॅरेटमध्ये. तो हिरा पकडला जातो, नाहीतर तो कधी कधी सेटिंग नीट नाही आलं तर हिरा पडू शकतो. आजकाल खडे वापरताना खडे मोठे असतात, मग आपण ते 22 कॅरेट करू शकतो. हिरे छोटे असल्यामुळे ते 18 करायला लागतात फक्त. त्याच्या बरोबरीने कोणता धातू? आता धातू वापरला तर आता 18 कॅरेट 75% सोनं होतं. आता 25% मध्ये चांदी येते, त्यामुळे तांबं येतं, त्यामुळे पॅलेडियम येतं. असे अनेक धातू त्यामध्ये येतात. आता ह्याच्यावरनं आता लोकांना आजकाल व्हाईट गोल्ड आवडतं. आता व्हाईट गोल्ड करताना तो ऑलॉय असतो, ज्यामुळे चांदी प्रमाण जास्ती असतं, तांबं प्रमाण कमी असतं. त्याचा रंग याचा पांढरा येतो. पण म्हणजे त्याचं काय म्हणतात रिसेल व्हॅल्यू त्याची तेवढीच? सोनं तेवढं असतं. म्हणजे सोनं असेल 22 कॅरेटचं, त्या सोनं तेवढंच 92%. 8% जो अलॉय असतो त्यामध्ये व्हाईट कलर जास्ती चांदी जास्ती असल्यामुळे तो पांढरा दिसतो, पण ते पॉलिश नाही, ते पूर्ण इंटरनल आहे, पण ते खराब होत नाही, असंच राहतं कायमचं. ते रोडियम पॉलिश जे लोक करतात ते सोन्यावरती पॉलिश करतात पांढऱ्या रंगाचं, ते पॉलिश जाऊ शकतं. पण अलॉय असल्यामुळे तो अलॉय आतमधला आहे, तो इंटरनल आहे. त्यामुळे व्हाईट गोल्ड खरेदी करताना सुद्धा ही गोष्ट आपण बघितली पाहिजे. लोक सांगतात की व्हाईट गोल्ड आहे, पण ते व्हाईट गोल्ड नसतं, ते रोडियम असतं. तर लोकांनी विचार करायला पाहिजे, बघायला पाहिजे हे पॉलिश आहे का हे अलॉय आहे आतमध्ये. अलॉय थोडा महाग पडतो, पण त्या अलॉयमुळे त्या दागिन्याला तो रंग जो असतो तो कायम राहतो आणि शुद्धता. आता व्हाईट गोल्ड तसं आता परदेशात ग्रीन गोल्ड मिळतं, पर्पल गोल्ड मिळतं. हे सगळे प्रकार गोल्ड त्या शुद्धतेचे असतं, पण त्यात अलॉय वेगळ्या प्रकारचे केले जातात आणि ते अगदी फॅशनेबल वाटतं. बरोबर आहे. आपण बोलूया याबद्दल, पण कीर्तिकुमार वर्तक आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो सर. वर्तक सर नमस्कार. बोला सर. आजच्या सोनियाच्या दिवसाचा खरोखर अनुसरून फार छान विषय तुम्ही निवडला. धन्यवाद. दोघांचं अभिनंदन. धन्यवाद. प्रश्न असा आहे की आताच्या काळामध्ये हे जे तुम्ही म्हणता कांचन, हे खरोखरच अक्षय राहणार आहे का? कारण आता बरेचसे जमाना प्लॅटिनमचा पण आलेला आहे, बरेचसे असे काही दागिन्याचे नवीन नवीन असे प्रकार येऊन घातलेले आहेत. तेव्हा कांचन आपलं म्हणजे सोनं हे कितपत बाजारामध्ये टिकू शकेल? आणि दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याचशा सोन्याच्या ज्या पिढ्या आहेत त्याच्यामध्ये जुन्या प्रकारचे जे दागिने आहेत त्याचे फॅशन जे पूर्वीच्या काळात काय होते हे नवीन पिढीला कळण्यासाठी तुम्ही असे काही इंट्रोड्यूस करता का?
शोकेस मधनं वगैरे. बर, अक्षय कांचन आजचा आपला विषय आहे आणि सौरभ गाडगीळ सर आपल्या बरोबर आहेत. सोन्याबद्दलची सगळी माहिती ते आपल्याला करून देतात. कीर्तिकुमार वर्तक यांनी असं विचारलं होतं की आता प्लॅटिनमचा जमाना आहे, तर सोनं टिकून राहील का यानंतर सुद्धा? सोन्याचा इतिहास बघितला आपण तर गेले 5,000 10,000 वर्ष सोनं आहे आणि सोनं कायम राहील. प्लॅटिनमचं म्हणजे लोकांना प्लॅटिनम वाटतंय, पण प्लॅटिनमचं अॅन्युअल बघितलं आपण म्हणजे कन्झम्पशन तर ते आहे 50 टन. अच्छा. सोन्याचं जागतिक स्तरावरती अॅन्युअल कन्झम्पशन आहे 5,000 टन. त्यामुळे हा पहिला फरक आहे. दुसरा की प्लॅटिनमचं जे प्रोडक्शन आहे ते खूप कमी आहे. प्लॅटिनम वर्षाला मिळतं 30-40 टन फक्त. अच्छा. सोनं वर्षाला मायनिंग केलं तर 3,000-4,000 टन. प्लॅटिनमचा थर सगळ्यात आणि दुसरं काय की प्लॅटिनममध्ये प्लॅटिनमची मेल्टिंग पॉईंट जो असतो सोन्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो आहे जवळजवळ 1100 डिग्री सेल्सिअस. प्लॅटिनमचं दुप्पट आहे. बर. तर दागिने करणं प्लॅटिनम मधनं खूप अवघड जातं. त्याला लिमिटेशन आहे डिझाईनमध्ये, बारीक काम करता येत नाही, कलाकुसर बारीक करता येते त्यावरती. त्यामुळे प्लॅटिनमचा एक लिमिटेड युसेज राहील आणि ते लिमिटेड ह्याच्यावरती राहील. पण सोन्याचा जो हे आहे की सोनं लिक्विड आहे, म्हणजे आपण म्हणतो की पैसे लागले रातोरात, तर पैसे कशात देईल तर सोन्यातनं मिळतील. प्लॅटिनम कोणी बायबॅक करत नाही. बरोबर. दागिने आपण घेतले प्लॅटिनमचे कधी करून ते विकायचे कुठे, याला मार्केट नाहीये. बरोबर. लोकांना सोन्याचं लागतं की अडचणीत कधी आलं सोनं तारण करता येतं, सोनं विकून पैसे उभे करता येतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघितल्या तर त्याला काही धोका नाहीये आणि सोनं हे कायम राहणार आहे. जुन्या पद्धतीच्या दागिन्यांचं शोकेसिंग केलं जातं का? नव्या पिढीला त्याचा काय, कशा पद्धतीने त्याचं मेकिंग असायचं किंवा प्रकार कोणते कोणते असायचे हे कळण्यासाठी असं त्यांनी विचारलं. पद्धतीचं बघितलं तर मी जुन्या दागिन्यांचं आजकाल प्रमोशन खूप केलं जातं. नुसतंच दुकानामध्ये नाही पण मालिकांमध्ये, पिक्चरमध्ये. आता अनेक आपण बघितलं की छत्रपती शिवाजी, राणी पद्मिनी, बाजीराव मस्तानी असे जे आता सगळे चित्रपट आले आहेत, मालिका आल्या आहेत, त्या सगळे दागिने जुन्या काळचे होते. मला वाटतं आता सुद्धा आधुनिक पिढीला सुद्धा ते जुनं जे आहे आणि नवीन अशा. आता तुम्ही यानंतरची जी स्लाइड दिसते ती मला वाटतं त्याचंच कॉम्बिनेशन आहे का? फक्त लोकांना आजकाल काय हवं असतं थोडंसं की वजन. पूर्वीच्या काळात बांगड्या बायका घालायच्या 100-100 ग्रॅमच्या. आता लोक म्हणतात की एवढा बांगडा जड घालून करू काय आम्ही. त्यामुळे थोडंसं त्यावरती जो प्रश्न असतो तो आता वजनाचा आहे. वजन म्हटलं की थोडं डिझाईन बदलायला लागतं, थोडंसं हलकं करायला लागतं. ते कधी आपण पोकळ करतो, पूर्वी भरीव करायचो, आता पोकळ करतो. यानंतरची स्लाइड हे कुठल्या प्रकारचं डिझाईन? हा बघितला आपण तर ही मोहनमाळ आहे. आता या मोहनमाळेमध्ये आपण त्याला साईडनी पेंट जे आपण इथे त्याला सोमासे लावलेत, त्यामध्ये मीना काम आहे, त्यामध्ये फुलांचं काम आहे, त्यामध्ये मण्यांचं काम आहे. मोहनमाळ तर आपली पारंपरिक आहे. आता हे प्रकार जे आहेत हे प्रकार पारंपरिकतेचा बेस धरून एक नवीन दागिने करण्याची पद्धत ह्याचा संगम आहे. वा, हा एक वेगळा. आता हा धरला तर हा आपला प्युअर कलकत्ती पीस आहे. आता असा म्हटलं तर लोकांना हा पीस आवडतो, पण हा पीसला एक लिमिटेशन की हे असं उठून दिसत नाही किंवा असं प्लेन दिसतंय. त्यामुळे ह्याच्यावरती मग खडे लावले, ह्याच्यावरती कुंदन लावलं, ह्याच्यावर मीना काम केलं तर त्याला उठाव चांगला येतो. त्यामुळे ही दाखवायचा प्रयत्न होता की पूर्वी दागिने असे चालायचे. आता ह्याला दागिन्याला बेस वापरून ह्याच्यावरती अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट केल्या जातात. ह्याच्यात खडे लावून कलरफुल केलं जातं. आजकाल ट्रेंड अशी आहे की दागिने उठून दिसायला पाहिजे. बरोबर. पण मग सोन्याची गुंतवणूक करत असताना, सोन्यामध्ये गुंतवणूक करत असताना कोणते कोणते पर्याय आपल्या ग्राहकांकडे असतात? म्हणजे दागिने तर आहेतच, ती तर एक कायमस्वरूपी गुंतवणूक असतेच, पण त्या बरोबरीने आणखीन कोणते पर्याय आहेत? असं बघितलं तर आपल्या देशामध्ये की याच बाजूला दागिन्यामध्ये गुंतवणूक करणं सुद्धा प्रकार एक ऍक्सेप्टेबल आहे अजून सुद्धा. परदेशात बघितलं आपण, स्पेशली अमेरिकेत किंवा वेस्टर्न बघितलं कंट्रीजमध्ये, तर दागिना खरेदी करताना त्यातली 30% फक्त किंमत सोन्याची असते. 70% किंमत मार्केटिंग, ब्रँड ह्याची किंमत असते. त्या तिथे लोक दागिने खरेदी केल्यावरती कधी विकलं तर 30% परत मिळणार आहेत. त्यामुळे असं आपल्याकडे होत नाही. आपल्या मजुरी किती असते 10%, 15%. त्यामुळे दागिने घेतले तरी ते दागिने वापरता येतात आणि त्यावर गुंतवणूक पण होते. कधी वाटलं विकायचं असेल तर एक 10-12% नुकसान होऊन बाकी पैसे परत मिळू शकतात. तर असं म्हणून आपण हे भाडं दागिने वापरायचं 10-12%. बरोबर. हा एक भाग झाला. ज्या लोकांना फक्त माहिती आहे की मला दागिने नकोयत, मला फक्त गुंतवणूक करायची सोन्यामध्ये, तर त्यांनी सोन्याची वेडणी घ्यावीत, बिस्किटं घ्यावीत किंवा कॉईन्स घ्यावीत.
आता हे पण घेताना बिस्किटं घेताना लोकांनी बिस्किटं व्यवस्थित ठिकाणात घ्यावीत. अशी लोक भेटतात मार्केटमध्ये की जे म्हणतील तू आम्ही स्वस्त देतो 10%, 5%, असं कधी होत नाही. कारण बिस्किटामध्ये मार्जिन काही नसतं. त्यामुळे जी लोक असं सांगतात ती लोक तुम्हाला फसवायला नक्की आहेत. तुम्ही बिस्किटं घ्या तुमच्या ज्वेलरकडनं, बँकेकडनं घ्या, पॅक्ड बिस्किट घ्या की जे आजकाल येतात पॅकिंगमध्ये, टॅम्पर प्रूफ पॅकिंगमध्ये, अशी बिस्किट घ्या, वेडणी घ्या, कॉइन्स घ्या. तिसरं ज्या लोकांना तज्ञ आहे की ज्यांना फिजिकल नाही घ्यायचं, आता ऑनलाईन पण त्यांना खरेदी करता येतं. म्हणजे ज्यांना आता आपण MCX वरती सोनं खरेदी करता येतं, किंवा आता गव्हर्नमेंटने स्कीम्स काढतायत की ज्यामुळे तुम्हाला जसं पासबुक मिळतं आपलं सेव्हिंग्ज अकाउंटचं, असं ते काढणार आहे पासबुक तुम्हाला सोन्याचं. म्हणजे तुम्हाला बँकेत सोनं जमा करता येईल आणि प्रत्येक महिन्यात तुम्हाला त्यावरती व्याज मिळू शकेल. म्हणजे केवळ एक गोल्ड बँकिंग म्हणून, गोल्ड ज्याला म्हणतात गोल्ड बँकिंग, ते चालू होईल. त्यामुळे लोकांना आता फिजिकल घेता येईल, व्हर्च्युअल घेता येईल किंवा दागिने घेता येतील. प्रत्येकाने आपापली आवड काय, मी म्हणेन की दागिने आपलं वापरायचे असतील आणि इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर दागिनेच घ्या की ते वापरता येतील. आणि कधी वाटलं तर आपल्याला की ते गुंतवणूक पण होतीये, किंमत वाढल्यावरती पुढे वाटलं विकायचं असेल विकता पण येतील. पण ठरवून घेताना की हा दागिना आपण घेतोय किंवा आता दागिना लग्नातला असेल तो आपण कधी विकणार नाही आहोत, तर ती तशी म्हणून इन्व्हेस्टमेंट होत नाही असं म्हणत ते एक घरी एक इमोशनल अटॅचमेंट होते. त्यामुळे हा विचार लोकांनी करावा की ही इन्व्हेस्टमेंट आहे का हे आपण हाऊस म्हणून घेतोय मी. आपण या चर्चेकडे आणखीन वळणार आहोत, पण उमा महाजन आपल्याशी बोलतात पनवेलहून. नमस्कार. हॅलो मॅडम. माझे 2 प्रश्न आहेत. बोला. पहिला प्रश्न आहे, एखाद्या दुकानात आम्ही एक दागिना खरेदी केला आणि काही दिवसातच त्या दुकानात तो दागिना विकायला गेला, तर ते तूट म्हणून काहीतरी एक मायनस करतात किमती. की तूट म्हणजे काय? दुसरा प्रश्न आहे, सोन्याचे भाव परदेशात तय करतात, परदेश निर्धारित करतात, पण तुलनेने भारतीय महिला, एस्पेशली सधन महिला, दागिन्याच्या ओझ्याने वाकलेली दिसते. पण परदेशी महिलांना दागिने वापरताना दिसत नाही. एखाद दुसरं अंगठी किंवा चेन असं का? बरं, धन्यवाद तुमच्या प्रश्नांसाठी. त्यांनी असं विचारलं की आता आपण जे म्हटलं की एक सूट दिली जाते, घट म्हणायचं होतं का त्यांना सोनं विकता आपण? पूर्वी डागी असायचे, डागी असताना ते डाग लावायचे, ते आपण ते सोनं आटवायचो, त्या ते डागात नुकसान व्हायचं म्हणून ती घट घेतली यायची. आता असं काही होत नाही, आता डागे सगळे बिनडागी असतात. त्यामुळे आता जे त्या म्हणतात की नुकसान का होतं, ते नुकसान मजुरीचं असतं. आपण ते दागिने घेतो आणि त्याला म्हणतात वेस्टेज किंवा मजुरी, तर ती मजुरी फक्त नुकसान आपलं होतं, बाकी वजनात काही नुकसान होत नाही. त्यामुळे त्यांचं म्हणणं की 6 महिन्यानंतर मी दुकानात गेले आणि हा नेकलेस परत दिला तर मला माझे पैसे मला परत मिळतील का? तर तुम्हाला वजन तुमचं पूर्ण परत मिळेल सोन्याचं, पण तुमची मजुरी तुम्ही दिली असेल ती मजुरीतून नुकसान होईल मजुरीचं, बाकी नुकसान काही अजून होणार नाही आमचं. आणि त्यांनी किमतीबद्दल असं वेगळ्या प्रकारे थोडं विचारलं की परदेशातल्या महिला दागिने घालताना एवढ्या दिसत नाहीत, पण तरी सुद्धा किंमत मात्र तिथे ठरवली जाते. आणि आपल्याकडे मी असं म्हटलं असं की ही खरं पॅराडॉक्स आहे. पण याचं दुसरं कारण खरं काही आपल्या संस्कृतीमध्ये की एका बाईच्या अंगावर दागिने असले म्हणजे बाई चांगल्या घरातली आहे, हिच्याकडे चांगली परिस्थिती आहे, असं एक लोक त्याचा अर्थ काढतात. पण परदेशात बघितला तसा त्या संबंध कुठेही नसतो. म्हणजे तुम्ही कुठेही असाल पण तुमच्या घरी अंगावर एक दागिना पण नसेल आणि तिथे नॉर्मल मानलं जातं. तिथे लग्नामध्ये फक्त अंगठी एक्सचेंज करणं एवढा प्रकार असतो. ती अंगठी डायमंडची असेल आणि ते मोठा खडा असेल एवढं तिथे मानलं जातं. संस्कृतीचा सुद्धा त्यामुळे तिथे असं सोनं घेऊन ठेवायचं हा प्रकार तिथे होत नाही. तिथे लोक बरीच सोन्यात गुंतवणूक करतात, बिस्किटांमध्ये किंवा कॉईनमध्ये. त्याला म्हणतात अमेरिकन मेपल लीफ म्हणून असं एक कॉईन मिळतं 1 औंसचं. आता औंस हा प्रकार काढला अमेरिकेनेच. आपण 1 तोळा म्हणतो इकडे, म्हणजे पूर्वी होता 11 ग्रॅम, आता 10 ग्रॅम वरती आलाय. तिथे मिळतात औंसची कॉईन, म्हणजे असं 31 ग्रॅमची, 3 तोळ्याची, आणि ती लोक तिथे औंसची कॉईन विकत घेतात. अच्छा, म्हणजे अशा प्रकारची गुंतवणूक करतात. भले घातलेले दागिने नसतील तरी सुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक मात्र खूप मोठ्या प्रमाणात तिथेही नक्की होत असते. आज अक्षय तृतीया आहे आणि त्या अनुषंगाने आपला विशेष कार्यक्रम अक्षय कांचन, सोनं खरेदी आणि सोन्यामधले वेगवेगळे ट्रेंड्स याच्यावर चाललेला आहे. सौरभ गाडगे सर आपल्याबरोबर आहेत. आपण एकंदरीतच सोन्याबद्दल बोलत असताना हिऱ्याचे दागिने किंवा रिसेल व्हॅल्यू एकंदरीत सोन्याची ह्याच्याबद्दल जर आपण बोलायला गेलो तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की हिऱ्याचे दागिने करायला हरकत नाही, पण त्याची रिसेल व्हॅल्यू तितकी मिळत नाही. एकंदरीत या रिसेल व्हॅल्यू बद्दलच आपण बोलूयात. आपल्याकडे देशात बघितलं म्हणजे आपल्या आशिया खंडात तर रिसेल व्हॅल्यू दागिन्यांना खूप चांगली मिळते. आता उदाहरण घेतलं सोन्याचं, तर मजुरी सोडली तर बाकी नुकसान सोन्यामध्ये काहीही होत नाही. म्हणजे आपल्याकडे ज्या बांगड्या पाटल्या असतील 100 ग्रॅमच्या, आपण त्या दुकान आणून परत दिल्या
तर आपल्याला मजुरी आपण जी काही दिली असेल ती सोडली तर बाकी आपलं नुकसान काही मिळत नाही. आपल्याला तेवढ्याच वजनाचं सोनं खरेदी करता येतं किंवा त्या वजनाचे पैसे परत मिळतात. हॉलमार्क जे दागिने असतात त्याला 100% तेवढीच व्हॅल्यू दिली जाते असं म्हटलं हॉलमार्क जातं. म्हणण्यापेक्षा दागिने जे शुद्ध आहेत त्याची शुद्धता आहे बरोबर त्याला व्हॅल्यू पूर्ण दिली जाते. हॉलमार्क दागिन्यावरती म्हणतात की हॉलमार्क दागिन्यावरती क्वालिटी कंट्रोल चांगला केला जातो. त्याच्यामध्ये एक थर्ड पार्टीकडनं एक त्याला एक सर्टिफिकेशन मिळतं. त्या थर्ड पार्टी चेक होतो. त्यामुळे हॉलमार्क दागिने हे शुद्ध असतात असं आहे. त्यामुळे आपल्याला हॉलमार्क दागिने परत देताना नुकसान काही होत नाही. पण नॉर्मली आपण ट्रेंड बघितला तर वजनाला वजन हे मिळालं पाहिजे आणि हा ग्राहकाचा हक्क आहे की जिथनं जेवढं माझ्याकडे वजन आहे, आता माझं वजन आहे 22 कॅरेटचं, तर मला तेवढ्या वजनाचं परत दागिना खरेदी करता यावा. फक्त जाईल नुकसान ते मजुरीचं. बरोबर. आपण ह्याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत की एकंदरीतच दागिने घेत असताना त्याच्यावर काही गोष्टी कोरलेल्या असतात किंवा फसवणूक होण्यापासून कसं वाचायचं ह्याच्याबद्दल बोलूया. पण बेलाजी आपल्याशी बोलतात. बेला कर्णिक, नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार मॅडम, बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. सरांनी आताच सांगितलं की घट कापली जात नाही. तुम्ही प्रश्न सलग विचारा. घट कापली जात नाही, पण जर जुने दागिने मोडून आम्हाला नवीन. बेलाजी, तुम्ही टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न सलग विचारा. जुने दागिने विकून जर नवीन घ्यायचे असतील त्यावेळेला जर घट कापली जात असेल समजा, तर त्यावेळेला आम्ही कोणाची मदत घ्यायची किंवा कोणाचा संपर्क साधायचा की सोनारांनी घट कापू नये. सरांच्या म्हणण्याप्रमाणे घट कापली जात नाही, पण घट कापली जाते हा अनुभव आहे. सरांनी हेही स्पष्ट केलं होतं की जर ते दागिने घडवताना डाग असतील तर त्याची घट ही नक्की कापली जाते. पण तरी सुद्धा आपण सरांना विचारूया. दागिने जुने असतील तेव्हा डाग असायचे हलक्या कॅरेटचे, म्हणजे दागिने जोडताना जोड जी असते तर ते डाग असायचे 18 कॅरेटचा किंवा अजूनही कमी. त्यामुळे आपण जेव्हा तो दागिना पूर्ण आटवतो तेव्हा तो डाग जे वजन असतं तर ते वजनामुळे त्या टोटल दागिन्यामध्ये वजन थोडं परत बाकी मिळत नाही, म्हणून ती घट कापली जायची. आता कसं आहे, दागिने आता हॉलमार्कचे आहेत आणि दागिने आता बिनडागी केले जातात, ज्यामध्ये जो अलॉय आपण जोडतो डाग जो असतो तो त्याच कॅरेटचा असतो. त्यामुळे नुकसान काही होत नाही. त्यामुळे आता नवीन दागिने तुम्ही कोणाकडे घेतलेत, कुठेही घेतलेत तरी त्यामुळे घट जाणार नाही. आणि जुने दागिने त्यांनी सांगितलं जुन्या दागिन्यावरती आहे कारण त्याला आपण मजुरी कमी दिलेली असते. बरोबर. म्हणजे पूर्वी मजुरी असायची ग्रॅमला 20 रुपये 30 रुपये, कारण त्या डाग हलका असायचा. आता डाग हा हलका नसतो. डाग आता त्याच डागपेक्षा अलॉय जोडला जातो. त्या अलॉयमुळे त्याच कॅरेटचा अलॉय असतो. तो अलॉय म्हणजे संयुग, दोन धातू मिक्स करून. त्यामुळे नुकसान काही होत नाही. म्हणून आजकाल नवीन लोक जे नवीन दागिने खरेदी करताना घट हा प्रकार अजिबात कुठेही मिळत नाही. लाख सुद्धा वापरली जाऊ शकते का सोन्याबरोबर? लाख आता वापरत नाही. लाख वजन पूर्वी आपण आता हॉलो दागिने करतात आणि लोक हॉलो दागिने वापरतात. पूर्वी हॉलो दागिनेला आत भरण्यासाठी लाख वापरायचे. लाख वापरल्यामुळे काय व्हायचं, वजन जास्ती वाटायचं पण त्यात सोनं कमी असायचं. त्यामुळे आपण आजकाल प्रत्येकाने हे बघायला पाहिजे की दागिने लाखी असतील तर ते बिलावर लिहायला पाहिजे लोकांनी. प्रत्येक सराफांनी बिलावर लिहायला पाहिजे की हे लाखी आहेत, याच्यात सोनं एवढं एवढं आहे. आणि सगळे डिटेल्स बिलावर असले पाहिजे. तुम्ही आता प्रश्न होता की दागिना शिक्का काय असायला पाहिजे. बरोबर. तर मी नुसता शिक्केच नाही, पण आता आपण हिरे खरेदी केलेत तर त्या दागिन्यावरती वजन किती आहे त्या दागिन्याचं, आपण त्या वजन किती हिऱ्याचं आहे आपण त्या लिहितो ना. मागच्या बांगडी असेल तर मागच्या बाजूला लिहितो आपण याच्यात हिरे आहेत 30 सेंटचे, म्हणजे 10 हिरे वजन 30 सेंट हे दिलं जातं. ते सोनं किती कॅरेटचं आहे ते हॉलमार्क केल्यावरती आपला शिक्का असतो. हॉलमार्क हे कुठल्या वर्षी करून घेतलं त्याचं इंडिकेशन असतं. हॉलमार्किंग सेंटरचा शिक्का असतो. सगळं छोट्या छोट्या दागिन्यावर सुद्धा हे सगळं पूर्ण असा एक सेट त्या मिळतो युनिट, जे हॉलमार्किंग सेट तुम्हाला स्टॅम्पिंग करून देतो. आपण फक्त लिहितो वजन आपल्या बाजूनी, आणि ही वजन आणि ते बिल हे असं ग्राहकांनी चेक करून घ्यावं की जे दिलेलं वजन आहे ते वजन बिलावरती लिहिलेलं आहे का. त्या बिलावरती सोनं किती कॅरेटचं आहे, सोनं घेताना त्यात खडे असतील तर खडे वजन त्यांनी सांगितलं आहे का. या सगळ्या गोष्टी ग्राहकाने बिल वाचून घ्यावं. म्हणजे ग्राहकांनी खरेदी करताना शेवटी घाई न करता दागिना घेतल्यावरती बिल झाल्यावरती ते वजन करून बघावं की दागिना ते वजन बरोबर आहे का, बिलात दिलाय ते वजन बरोबर आहे ना, एकदा दागिना तोच मी घेतलेला आहे ना. पारख करून हे सगळ्या गोष्टी करून दागिना लोकांनी दुकानात बाहेर पाडावं. म्हणजे ह्याला 2 मिनिटं लागतील एक्स्ट्रा, पण यामुळे तुमचं शॉपिंग खूप सोपं होईल
आणि एक सेफ शॉपिंग होईल. सेफ शॉपिंग. हिऱ्याचे दागिने त्याच्या स्लाइड्सकडे आपण वळणार आहोत, पण चुनाभट्टीहून एक फोन आहे. सिंधू काणे आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो, बोला. अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. अक्षय सुवर्ण कांचन हे खूप छान नाव शोभून दिसतंय. म्हणजे थँक्यू. माझा प्रश्न असा आहे की केडीएम हा काय प्रकार आहे? बर. केडीएमचे दागिने जेव्हा घडवले जातात, केडीएमचे दागिने केले असं सोनार सांगतात आणि त्याची घडणावं जास्त घेतात. बर. तर ते काय आहे? म्हणजे का केडीएमचे दागिने करावेत आणि त्याची घडणावं का जास्ती द्यावी? बर. असे प्रश्न. धन्यवाद. केडीएम म्हणजे काय आणि घडणावर? केडीएम म्हणजे एक धातू होता. आपण त्याला पहिला जोड द्यायचो, जोड नंतर द्यायला आपण वापरायला लागलो केडीएम. त्याचा तो धातू नाव होतं कॅडमियम. त्याचा शॉर्ट फॉर्म लोकांना केला केडीएम. आता केडीएमनी डाग दिल्यावरती ज्या कॅरेटचे दागिने असायचे त्याच कॅरेटचा तो डाग असायचा. म्हणून मी आता म्हणलो की त्यात घट जायची नाही, ती त्या केडीएममुळे घट जायची नाही. पण कालावधी असं लक्षात आलं की केडीएममध्ये धूर यायचा, तो धूर चांगला नाही होता कारागिरांसाठी काम करण्यासाठी. त्यामुळे आता केडीएम बदलून आता लोक अलॉय वापरतात, की ज्या अलॉय इज हेल्थ फ्रेंडली, एन्व्हायरमेंट फ्रेंडली आणि ज्यांनी सुद्धा काही घट जात नाही. आता हे करताना मजुरी जास्ती पडते, कारण तो अलॉय जो आहे ते शुद्धता ही दागिन्यावरील शुद्धतेची आहे. पूर्वी तो अलॉय हलका असल्याने मजुरी कमी पडायची. त्यामुळे केडीएम दागिने महाग का पडतात? कारण त्याला घट जात नाही. तो त्याचा अलॉय जो आहे तो त्याच कॅरेटचा आहे. पण आता केडीएमचे दागिने, आता केडीएम दागिने म्हणतात सगळे अलॉयचे. आता कोणी केडीएम स्टॅम्प मारत नाही, कोणी बाग ते लिहित नाही काही, कारण केडीएम आता बॅन केलेला आहे. कारण त्यातनं जो धूर येतो त्या धुरामुळे कॅन्सर होऊ शकायचा असं त्यातनं एक सिद्ध आलं होतं. पण म्हणजे आता जर समजा कुठे जर आम्ही गेलो सोन्याच्या दुकानामध्ये खरेदी करायला आणि जर आम्हाला सांगितलं की केडीएम आहे, तर आम्ही थोडंसं सावध राहायला पाहिजे. दागिने केडीएम वापरायला प्रश्न पडत नाही, काम करताना प्रश्न पडत. त्या कारागिराला त्याचा धोका होता, बाकी प्रश्न काही नाहीये. पण आता केडीएम दागिने कोणीच बनतच नाहीत, त्यामुळे आपण आता सगळे लोक अलॉय वापरतात. हिऱ्याच्या दागिन्यांचे खूप छान छान फोटोग्राफ्स आहेत आणि हिरा आता जवळजवळ असं प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला, दोघांनाही म्हणतोय आम्ही, त्यांना वाटत असतं की एक छोटासा हिरा तरी आपल्याकडे असला पाहिजे. तर त्याच्या स्लाइड्स आहेत खूप छान. हिरे बघितले आपण इकडे, तर हिऱ्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आता लोक करून घेतात. मुख्यतः पेंडंट्स. आता हे पेंडंट डिझाईन खूप फेमस होतं, नक्षत्र पॅटर्न म्हणतात याला, ते मधलं फुलासारखं. हिऱ्यामध्ये बांगड्या आहेत, हिऱ्यामध्ये नेकलेस आहेत. हिरे घेताना लोकांनी फक्त एक गोष्ट बघायला पाहिजे की हिरेला एक मिळतं सर्टिफिकेट, की ज्यामध्ये हिऱ्यातल्या म्हणतात 4C असतं हिऱ्यामध्ये. 4C म्हणजे त्याचं कॅरेट किती आहे, त्याची क्लॅरिटी काय आहे, त्याचा कलर काय, त्याचा कट कसा आहे. आता या 4 गोष्टीवर हिऱ्याची किंमत ठरली जाते. त्यामुळे लोकांनी घेताना हिरा आपण कुठला घेतोय क्वालिटीचा, त्याचं काय आहे सर्टिफिकेशन हे बघावं. आणि हिरा चमकतोय कसा. सगळ्यात चांगला हिऱ्याचा पारख म्हणजे हिरा आता आपण घेतला हातात, तो चांगला चमकतोय की नाही, त्यातनं फायर बाहेर येतोय की नाही, म्हणजे त्यातनं आपण अग्नी जे म्हणतोय त्यातनं ती स्पार्कल त्यातनं होते की नाही, हे बघून लोकांनी दागिने हिऱ्याचे घ्यावेत. दागिने हिऱ्याचे असतात सगळे 18 कॅरेटमध्येच. त्याच्यावर काही प्रॉब्लेम नसतो, ते उलट वापरायला चांगले, टिकायला चांगले. आता हिऱ्यांमध्ये लोक वापरतात प्लॅटिनियम, व्हाईट गोल्ड वापरलं खूप जातं. त्यामुळे आपल्या आवडीनुसार आपले दागिने कसे करून हवेत ते घेता येतील. आता नवीन पद्धतीनुसार की टेम्पल ज्वेलरी विथ डायमंड असे ट्रेंड चालू आले आता. म्हणजे नुसतेच जे दागिने पूर्वी सोन्यामधले होते ते आता हिऱ्यात पण तुम्हाला करून मिळतात. त्यामुळे आता असं पण मिक्स अँड मॅच खूप यायला लागलेलं आहे, की मोहनमाळेचं आपले मणी वापरून दागिने पेंडंट हिऱ्याचं करायचं. अशा ज्या नवीन ट्रेंड आहेत त्या बायकांनी त्याकडे बघावं. आणि हिऱ्यामध्ये एक चांगली गुंतवणूक होईल करून 100%. कारण हिऱ्यामध्ये नेहमी एक वर्षाला थोडी किंमत वाढतीये आणि आपण जर हिरा परत देतो तर आपल्याला 100% किंमत त्याची आपल्याला परत मिळते. त्यामुळे हिऱ्यात नुकसान कधीही होत नाही. आम्ही लोकांना सांगतो हिरा म्हणजे एक लायब्ररी आहे, आपण पुस्तक घेतो, वाचतो, पुस्तक परत देतो, आपण ते दुसरं पुस्तक घेतो. असं ही दागिने हिऱ्याचे आहेत, की आज आपण एक पेंडंट घेतलं, 2 वर्ष वापरलं, ते परत आणलं, त्याची किंमत आता त्या पेंडंट किंमत त्याला असेल 50,000, आता झाली 70,000. तर आपल्याला 70,000 नवीन दागिने खरेदी करता येतात. त्यामुळे आपलं किंमत पण वाढते, आपलं होतं ॲप्रिसिएशन, हाऊस पण पूर्ण होते. त्यामुळे हिरे दागिने एक खरं लायब्ररी आहे आणि त्या बायकांनी खरं उपयोग करून घ्यावा. नवीन ही दागिने सारखे करत राहावे हिऱ्याचे. मराठमोळ्या संस्कृतीचे कोणते दागिने अजूनही तेवढे लोकप्रिय आहेत आपल्याकडे, आहेत का स्लाइड? आता नाही याच्यावर दाखवायला, पण सगळ्यात चालतात म्हणजे शिंदेशाही तोडे, की जे अजूनही आता भरीव लोक घेतात, लोक पोकळ घेतात.
त्यात अनेक आता वेगळ्या प्रकार आलेले आहेत. त्यातल्या पाकळ्या आता वेगळ्या रंगाच्या आपण करायला लागलोय. तोड्यावरती खडे लावायला लागलोय आपण. त्यामुळे हा प्रकार अजूनही पॉप्युलर आहेत. आणि आपल्या माळा म्हणजे अगदी मोहनमाळ, बोरमाळ, हार, चपला हार, पोहे हार हे अजूनही प्रचंड चालतात. कंठीमाळ. आणि हा बेस वापरून आजकाल बरेच जण आता वेगळ्या प्रकारे दागिने करायला लागले. म्हणजे कुंदनच्या दागिन्याला बेस आहे महाराष्ट्रीयन याचा. त्यामुळे आपला महाराष्ट्रीयन दागिने अजूनही कायम पॉप्युलर आहेत. पण आता लोक ते म्हणतात इट इज नुसतं महाराष्ट्रीयन नाही, आता हे आलेत इंडियन दागिने. आता हे कुठे गेलं तर आपण बेस तोच आहे. आता मण्यांमध्ये वेगळ्या प्रकार आलेला आहे. नक्षीकाम वेगळ्या प्रकारचं आलेलं आहे. आपली नथ ही आता नॉर्थ मध्ये खूप चालते. आणि दुसरं असं आलं की आपल्याकडल्या ज्या आता कंबरपट्टा होता, वाक्या होत्या, या अजूनही खूप पॉप्युलर आहेत. त्याला थोडंसं एक टच वेगळा त्याला आहे, थोडी वजन कमी केलेली आहे त्याची. पण आपले दागिने हे मला वाटतं अमर आहेत आणि कायम अमर राहतील. आपल्याकडे अगदी थोडा वेळ आहे आता. एकंदरीत आजच्या आपल्या जो चर्चेचा सार आहे किंवा एकंदरीत आज आपण जो कार्यक्रम केला सोन्याबद्दल जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा तुम्ही काय सांगाल सगळं थोडक्यात? मी लोकांना एवढं सांगेन की सोनं ही एक चांगली गुंतवणूक आहे. सोन्यात सट्टा करू नये. लोकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक म्हणून बघावं. म्हणजे आत्ता सोनं घेतलं 2 महिन्यात काय होईल हा विचार न करता की एक सोनं एक गुंतवणूक आहे. आणि जसं आपण म्हणतो की गुंतवणूक म्हणजे 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष ह्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि असं पॅनिक होऊन की आता सारे सोनं कमी आलंय आता विकून टाकू घेऊ असं न करता एक प्रत्येक चांगला सण आला म्हणजे मला वाटतं की प्रत्येक सण किंवा प्रत्येक मुहूर्त असेल तेव्हा जेवढं जमेल तेवढं प्रत्येक सोनं घ्यावं. आता प्रत्येक सराफाकडे भिशा चालू असतात किंवा गोल्ड डिपॉझिट योजना चालू असतात. त्यात लोकांनी सहभागी व्हावं की एक मंथली सेव्हिंग थोडा भाग गुंतवा सोन्यामध्ये. प्रत्येकाने 10%, 20% आपल्या ह्याच्यानुसार करावं. पण थोडी गुंतवणूक करणं सोनं गरजेचं आहे. आणि अगदी जाता जाता खरेदीला गेल्यानंतर सोन्याची खरेदी करताना जो पहिला प्रश्न होता आपला, कोणती काळजी घ्यायची? अगदी शेवटची 2 मिनिटं आहेत आपल्याकडे. सोनं खरेदी करताना लोकांनी फक्त 3-4 गोष्टी लक्षात ठेवाव्यात की आपण सोनं घेतोय कोणाकडनं. जाहिरातीला भुलून न जाता की आपल्याला समोर किंमत किती पडते त्याची हे बघावं. त्याच्याबरोबर शुद्धताची हमी काय आहे, स्टॅम्पिंग व्यवस्थित आहे की नाही ह्या गोष्टी लक्ष द्यावं. आणि सगळ्यात मुख्यतः म्हणजे दागिना घेताना दागिना तो आपला आवडतोय की नाही, तर फिनिशिंग चांगलं आहे की नाही हे बघावं. आणि मला वाटतं ह्या गोष्टी बघितल्या तर ग्राहकांना कधी फसवणूक होणार नाही आणि ग्राहकांना एक नक्कीच चांगला त्यातनं एक आनंद मिळेल. आणि आज जे आपण आपलं शीर्षक आहे कार्यक्रमाचं हे कांचन किंवा हे सोनं कायमस्वरूपी आपल्याकडे राहील, अक्षय राहील. याच नोटवर आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. गाडगीळ सर तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आजच्या दिवसात हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानते. खूप छान छान प्रश्न विचारले. जाता जाता पुन्हा एकदा अक्षय तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा देते. वेगळ्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेट होईलच. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.